ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. परब्रह्म वर्णन भाग 8. ओव्या आहेत 903 ते 911. ज्ञानदेवानी परब्रह्माचं वर्णन अन्वय व व्यतिरेकाने केले. आता ते या सर्व विवेचनाचा निष्कर्ष सांगत आहेत. या उघड मराठीय ते वेगळेपण धनंजया, जाण गुण इंद्रियापासून. अर्जुना, या उघड मराठी म्हणजे सोप्या भाषेने सांगायचे म्हटले तर तू गुणेंद्रियांपासून वस्तूचे वेगळेपण समज. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व आकारालाच बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही. ते गुण नव्हे तही गुणा तया संबंधू नाही, तरी तयाच्याची ठाई आभासती. ते ब्रह्म कधीही गुण होत नाही आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात. येतुलेयासाठी संभ्रांतांच्या पोटी, ऐसे जाय किरीटी जे हेची धरी. अर्जुना, एवढ्यामुळेच अज्ञानी लोकांच्या पोटात म्हणजे मनात असं वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते. तरी ते गा धरणे ऐसे, अभ्राते जेवी आकाशे, का प्रतिवदन जैसे आरसेनी. पण अर्जुना, त्या वस्तूचे ते गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो. ना तरी सूर्य प्रतिमंडल, जैसे निधरी सलील, का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी. पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते अथवा सूर्याची किरणे जशी मृगजलाला धारण करतात, तैसे गा संबंधे विण, यया सर्वाते धरी निर्गुण, परिते माया जाण मिथ्या दृष्टी. अर्जुना, त्याप्रमाणे वास्तविक संबंध वाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते, परंतु विकारास आधार आहे हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते ब्रह्माच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज. आणि यापरी निर्गुणे गुणाते भोगणे, रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय. म्हणून गुणाचा सांगू अथवा गुण भोगू, हा निर्गुणी लागू बोलो नये. म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग यांचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे हे बोलू नये. सोनेच दागिन्यांच्या रूपाने आकाराला आलेलं असतं, म्हणजे दागिन्यात सोने आहेच, पण फक्त दागिना म्हणजे सर्व सोने नव्हे. अशा अनेक दृष्टांतांनी ज्ञानदेवाने परब्रह्म कसं आहे ते अन्वय व व्यतिरेकानं सांगितलं. या सर्व विवेचनाचा निष्कर्ष काय तर परब्रह्म जरी गुण व इंद्रिय यांच्या आकारानं असलं तरी ते त्यापासून वेगळं आहे. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. नाव रूप संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व बोलणे आपण आकारांच्या विषयी करतो. ती वस्तू त्यापेक्षा वेगळीच आहे. परब्रह्म ज्या वस्तूच्या रूपानं आकाराला येतं त्या आकाराला नावं दिलेली असतात. जाती क्रियादी भेद त्या आकाराला दिलेल्या वस्तूंना असतात, पण म्हणून नाम रूप जाती वगैरे गुणधर्म परब्रह्माला असत नाहीत. त्रिगुण इंद्रिये म्हणजे ज्ञेय असं परब्रह्म नव्हे, तर ते परितयाची या ठाई आभासती. तेव्हा ज्ञेय असं परब्रह्म अलिप्त आहे, तरीही ते माया भ्रमाने या विश्वाला धारण करतं. उदाहरणार्थ आकाशात ढग असतात, आकाशाने त्यांना धारण केलेलं असतं, पण म्हणून ढग म्हणजे काही आकाश नाही, ते ढगापासून वेगळंच आहे, अलिप्त आहे. दुसरा दृष्टांत आहे आरशाचा. आरसा प्रतिबिंब धारण करतो. मुखाच्या संपर्कात आरसा आला की त्यात प्रतिबिंब दिसते, पण आरसा त्या प्रतिबिंबापासून अलिप्त असतो. किंवा पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब असतं, पण म्हणून त्या पाण्यातील सूर्याला सूर्य म्हणता येणार नाही. पाण्याने केवळ ते सूर्याचे प्रतिबिंब धारण केलेलं असतं. मृगजळ दिसतं ते सूर्यकिरणांच्या मुळे. त्या प्रखर किरणामुळे वाळवंटी भागात वास्तविक पाणी नसूनही पाणी असल्याचे दृश्य दिसते. एकूण विश्व व परब्रह्म यांचा संबंध वरील प्रतिबिंबाच्या दृष्टांताप्रमाणे आहे.
ज्ञेय परब्रह्म संबंध विरहितच आहे, परंतु ते जीवांना मायादृष्टीचा अंगीकार केल्यामुळं निर्गुण असूनही सगुण आहे असं भासतं. स्वप्नामध्ये एखाद्या गरीब मनुष्याने आपण राजा आहोत, सर्व प्रकारचे उपभोग भोगत आहोत असं जरी पाहिलं तरी वस्तुस्थिती तशी नाही. त्याप्रमाणे परब्रह्म सर्वेंद्रियांनी युक्त, त्रिगुणांनी व्याप्त असं विश्वाचा उपभोग घेत आहे असं भासत असलं तरी त्या निर्गुणाला कोणत्याही प्रकारचा गुणसंग अथवा गुणभोग संभवत नाही. कारण जडविनाशी अशी स्थूल जगताची जीवानं परब्रह्माच्या ठिकाणी कल्पना केलेली आहे. ती स्वप्नवत मिथ्या आहे. ते ज्ञेय असं परब्रह्म कसं आहे ते पुढे भगवंताने स्पष्ट केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.